बेस्ट स्कूल स्पर्धेत जगभरातील लाखो शाळांमधून देशातील पहिली सरकारी शाळा चमकली। देशातील एकमेव शाळा म्हणून महाराष्ट्रातील पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदर नगर कनेरसर तालुका खेड येथील शाळेनं नाव कमवलं। पठडीतील शिक्षण व्यवस्थेला कोलदांडा देत वर्गखोल्या आणि बेंचविरहित शाळेचा लौकिक जगभर गाजला। विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा रिझल्ट जगाने पाहिला। मुलांना शिकवणे असो वा सिव्हिल, टेक्निकल, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सगळंच या शाळेनं जागतिक दर्जाचं उभारलंय। विषय मित्र, शिकवण्याच्या लेक्चर पद्धतीला फाटा, कौशल्य, शिक्षण आणि व्यवहाराशी जोडलेलं ज्ञान इथं विद्यार्थी अवगत करतो। 2 शिक्षकी शाळा जगात भारी ठरली। 203 देशांमधून तब्बल 135 देशांनी भारताला डोक्यावर घेतलं, कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP 2020 राबवणारी देशातील पहिली शाळा ठरल्यामुळे शाळा 1 नंबरी ठरली। लोकसहभागातून प्राथमिक शाळा कशी नावारूपाला आली, नक्की काय आहे शिक्षणाचं लॉजिक आणि लोकांच्या श्रमदानातून शिक्षणाचा अनोखा मार्ग ठरण्याची नाना कारणे, पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या स्पेशल पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये आपलं स्वागत। जगात भारी ठरलेल्या या शाळेची सगळीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। एवढंच नाही तर या शाळेला भेट देऊन शाळेतल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत। हीच ती जिल्हा परिषदेची शाळा। सरकारी शाळेवर पडलेला निष्क्रियतेचा शेरा पुसून टाकत या शाळेने देशाचं नाव जगाच्या पटलावर चमकवलं। जगभरातील शाळांचा दर्जा ठरवणाऱ्या T4 एज्युकेशन संस्थेनं महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जालिंदर नगर कनेरसर या शाळेनं T4 एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित वर्ल्ड्स बेस्ट स्कूल या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं। खरं म्हणजे ग्रामीण भागातील एका सरकारी शाळेनं जागतिक मंचावर उभं राहणं, बेस्ट ऑफ द बेस्ट कम्युनिटी चॉईस अवॉर्ड मिळवणं ही घटना शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी क्रांती ठरावी अशी आहे। मुख्याध्यापक संदीप मसुडगे आणि शिक्षक दत्तात्रय वारे हे 2 शिक्षक 16 विषय मित्रांच्या मदतीने 120 विद्यार्थ्यांना शिकवतात। जालिंदर नगरची ही शाळा लोकसहभागाचं प्रतीक आहे आणि हीच जालिंदर नगर शाळेची खरी ताकद। इथल्या प्रत्येक यशामागे शिक्षकांची समर्पण भावना, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्थांचा जीव ओतून दिलेला पाठिंबा आहे। कोणी निधी दिला, कोणी श्रमदान केलं, तर कोणी आपल्या कौशल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं। ही केवळ शाळा नाही तर गावाने उभारलेलं शिक्षणाचं मंदिर आहे। या शाळेतली सगळ्यात अनोखी गोष्ट ठरते विषय मित्र ही क्रांतिकारक संकल्पना। या शाळेतील विषय मित्र ही संकल्पना शिक्षणात नवा अध्याय लिहिते। विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांना शिकवणं, शंका मिटवणं आणि एकमेकांकडून ज्ञान आत्मसात करणं हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की आज तो जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे। माझं नाव राजेश्वरी, मी 8वी मध्ये जालिंदर नगर शाळेत शिकते। मी तुम्हाला आता विषय मित्राबद्दल सांगणार आहे। विषय मित्रामध्ये मुलंच मुलांकडून शिकतात। म्हणजे जर एखादी कन्सेप्ट जेव्हा शाळेत शिक्षक शिकवत असेल तेव्हा मुलांना एखादा डाऊट आला तर ते शिक्षकांना विचारायला घाबरतात किंवा बाकीची मुलं त्यांच्यावर हसतील असं वाटतं, म्हणून मग ते शिक्षकांना विचारायला घाबरतात किंवा कधी कधी विचारतच नाही। असं जर झालं तर त्यांचे डाऊट मागे राहू शकतात, म्हणून मग आम्ही विषय मित्र शाळेमध्ये राबवतो। शिक्षकांनी शिकवून झाल्यानंतर ना आम्ही जेव्हा विषय मित्राच्या गटात बसतो, विषय मित्राच्या गटात बसल्यानंतर ना मग त्या मुलांना जे काही डाऊट्स असतील ते मग विषय मित्राला विचारतात आणि विषय मित्र क्लिअर करून देतो। कधी कधी असं पण होतं की शिक्षकांना जरी विचारलं तरी शिक्षक 2 वेळा सांगतील, 3 वेळा सांगतील, पण जास्त वेळा नाही सांगू शकत कारण त्यांच्याजवळ फार वेळ नसतो। पण ज्यावेळेस आपण आपल्या मित्राला विचारत असतो, विषय मित्र हा मित्रच असतो त्यांचा, ज्यावेळेस आपण विषय मित्राला विचारत असतो आपण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारू शकतो। म्हणून यामुळे मुलांचं डाऊट सॉल्व्हिंग खूप छान होतं। मुलांचा कुठलाही डाऊट पाठीमागे राहत नाही, यासाठी आम्ही विषय मित्र शाळेमध्ये राबवतो। धन्यवाद। शिक्षक दत्तात्रय वारे सांगतात, शिक्षक म्हणजे फक्त मार्गदर्शक, खरा शिकवणारा तो विद्यार्थीच। ही पद्धत मुलांना आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि परस्पर सहकार्य शिकवते, जे आजच्या शिक्षणात सर्वाधिक गरजेचं आहे। या शाळेत पारंपरिक लेक्चर पद्धतीला फाटा देऊन हसत खेळत शिकणं या तत्वावर शिक्षण राबवलं जातं। प्रत्येक धडा एखाद्या थीमवर आधारित असतो। विद्यार्थी केवळ ऐकत नाहीत तर प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतात। म्हणूनच इथं पाठांतर नाही तर समजून घेणं हे खऱ्या अर्थानं शिक्षणाचं ध्येय आहे। जालिंदर नगरच्या या शाळेत 22 प्रकारची स्किल बेस्ड एज्युकेशन प्रणाली राबवली जाते। यामध्ये होम स्किल, कॉम्प्युटर स्किल, ब्युटिफिकेशन स्किल, लँग्वेज स्किल, टेक्निकल स्किल आणि बरंच काही। टेक्निकल स्किलचा विचार करता यामध्ये कोडिंग, रोबोटिक्स, ड्रोन, 3D प्रिंटिंग या विषयांचा समावेश आहे। आश्चर्याची बाब म्हणजे हे सर्व प्रशिक्षण बाहेरील तज्ञांकडून नव्हे तर पालक आपापल्या कौशल्यानुसार देतात। म्हणजेच पालक शिक्षक झालेत आणि गाव शिक्षणाचं केंद्र बनलंय।
माझं नाव समर्थ गणेश जोडगे. आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. या टाकीच्या लेवल पर्यंत पाणी आलं की ह्या नळांना पाणी येणार. मग इथं आम्ही टी वापरलाय, इथं आम्ही एल्बो वापरलाय. सरांनी आम्हाला पहिलं रॉ मटेरियल उपलब्ध करून दिलं. मग आम्ही असे डेमो बनवले. मग नंतर आम्हाला कळू लागलं. मग आम्ही शाळेत काही प्रॉब्लेम आला तर दुरुस्त करू शकतो. हे आम्हाला सरांनी आमचे पालक किंवा शाळेत गुरुजी शिकवतात. पालक येतात शिकवायला, काही ज्या पालकांना येतात ते पालक शिकवायला येतात. माझे नाव श्लोक, मी आता 4थी शिकतो. हे आम्ही पेट हाऊस बनवले आपल्या पाळीव प्राण्यासाठी. आम्ही याच्या स्क्रू आणि चुकांचा वापर करून हे पेट हाऊस बनवले आपल्या पाळीव प्राण्यासाठी. आपल्या पाळीव प्राण्यासाठी आपल्याला म्हणजे ऊन लागतं किंवा पाऊस होतो, म्हणून आम्ही हे याच्यावरती हे प्लायवूड लावलेलं आहे. आणि ही कानस आहे. जर आपलं काहीतरी एकदा हे करताना म्हणजे आपलं कापताना कधी कधी चुकतं, मग त्यासाठी आपण हे घासून करू शकतो. हे याला म्हणतात कानस. हा लेवल 2 आहे. याचा वापर आपण समजा एखादा प्रोजेक्ट केला, आम्ही हा पेट हाऊस बनवला, तर याची आपल्याला काय माहिती ना हे की बरोबर आहे की त्याचं माप बरोबर आहे की, म्हणून आपण याच्यावर ठेवतो. आणि जर हे वाकडं इकडे गेलं तर समजा याची लेवल नाही. आणि जर ह्या मध्ये गोल आलं, हे लेवल 2 ची हे बरोबर आहे. आपलं जो प्रोजेक्ट बनवतो बरोबर आहे. हा आपला हॅमर आहे. आपल्या चुका ठोकण्यासाठी आपण हॅमर वापरतो. ही पट्टाशी आहे. आपण जर हे करतो कापण्यासाठी, तसं पण याचा हा पण उपयोग होतो. आणि हे जे असे कोपरे असतात हे आपण याने असं घालू शकतो. ही मोठ्या साईजची पट्टाशी आहे. ही ड्रिल मशीन आहे आपली. याच्यात आपले त्याची स्पीड आपण वाढव किंवा कमी करण्यास कशी करतो ते. हा पहिला गिअर आहे, त्याच्यात टाकली की स्पीड थोडी कमी होती, म्हणजे जास्त वाढती. आणि याच्यावर की थोडी कमी होती. आणि हे एक एल आणि हा आर. आता आपण जर आर वर टाकला तर रिव्हर्स गिअर फिरतो. आणि आपला एल वर टाकला की सरळ म्हणजे बरोबरच्या साईडने फिरतो. हा म्हणजे ड्रिल मशीन आपली मोठी जशी असते ती AC वरची असते ना, मग त्याच्यात बोर्डात लावणं म्हणजे त्याची वायर कसा टाकली तर मग आपला धोका होऊ शकतो आपल्याला. म्हणून ही 20 वॅटची बॅटरी आहे. इथे मोटरने हा काम करते. आणि याच्यात आपल्याला धोका पण नसतो. सगळं जे वायर्स असतात ते याच्या आत असतात, म्हणून याच्यापासून आपल्याला धोका नसतो. आता आम्ही हा देवारा बनवतोय, ज्याचं निम्म काम झालेलं आहे आता. आणि याचा पुढचा असा प्लॅन आहे की हे जे प्लायवूड आहे ते याच्यावरून टाकून इथं एक छोटासा कप्पा बनवायचा. मला बिझनेसमॅन व्हायचं नाही, म्हणजे माझी एक मोठी हे असणार, मोठी एक कंपनी असणार. त्याच्यात म्हणजे आता आम्ही जशी शाळेत 22 प्रकारचे स्किल करतो तसेच त्याच्यात पण माझ्या याच्यात हे असणार एक, त्याच्यात पण 22 प्रकारचे स्किल असणार. म्हणजे एखादा माणूस जर माझ्या कंपनीत आला तर त्याला ते स्किल पण शिकायला भेटणार. आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा अशा हे बनवतो ना कार्पेंटिंग, त्यासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो. NEP 2020 या धोरणाचं मूर्त रूप म्हणजे ही शाळा. इथे विषय एकत्रित करून शिकवले जातात, जीवनाशी जोडले जातात आणि व्यवहारातून अनुभवले जातात. विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नव्हे तर आयुष्य जगण्यासाठी शिकतात. हीच या शाळेची खरी ओळख आहे. जालिंदर नगर शाळेत अत्याधुनिक न्यू एज टेक्नॉलॉजी लॅब उभारण्यात आली आहे. 3D प्रिंटर्स, CNC मशीन, सिम्युलेशन सॉफ्टवेअर, रोबोटिक्स आर्म, IoT, कोडिंग आणि ड्रोन टेक्नॉलॉजी अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या हाताशी आहेत. ही ग्रामीण भागातली शाळा असूनही जगातील अग्रगण्य शिक्षण संस्थांना स्पर्धा देणारी ठरली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाची शाळा असूनही इथले विद्यार्थी इंग्रजी, फ्रेंच, हिंदी आणि इतर भाषा आत्मविश्वासाने बोलतात. पालक आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने बहुभाषिक शिक्षण सुलभ केले आहे. शाळेच्या या यशामागे गावकरी आणि पालकांचंही योगदान आहे. आपापल्या परीनं शाळेतील प्रगतीत हातभार लावण्याचं काम ग्रामस्थ वेळोवेळी करत असतात. मग ते शाळेला आर्थिक मदत असो किंवा विद्यार्थ्यांना पायाभूत कौशल्यावर आधारित शिक्षण देणे असो, वेळ प्रसंगी ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शकही बनतात. मदत म्हणजे ना, ग्रामस्थ कधी नुसतं एक मेसेज टाकला का ग्रामस्थ कुठल्याही काम असू द्या, ग्रामस्थ म्हणा, पालक म्हणा
एकजुटीने काम करून एवढी उभारणी जी केली, सरांना कुठली टंचाई न भासून देता व कुठलंही काम असेल आज आपण हे काम करायचं म्हणल्यावरच करायचं. जिल्हा परिषद शाळा जालिंदर नगर ही या वर्षीच्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल म्हणून पहिली आलेली आहे. T4 एज्युकेशन ही जागतिक संस्था ही स्पर्धा आयोजित करीत असते आणि त्या आयोजनामध्ये आजपर्यंत खाजगी शाळाच फक्त पार्टिसिपेट असायच्या, सरकारी शाळांमध्ये भाग घेत नसायच्या. एक सरकारी शाळा जालिंदर नगर शाळेच्या रूपाने पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आणि सहभाग होताना जी आमची एक भावना होती की साधारण जगाच्या स्पर्धेमध्ये आपण जाऊन पाहूयात आणि तिथून काय अनुभव आपल्याला मिळेल तो घेऊयात. मात्र पुढं जात जात ही शाळा शेवटच्या टप्प्यावर जगात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून तिची निवड झाली. शाळेत असलेल्या इनोव्हेटिव्ह शिक्षण पद्धती, त्यानंतर लोकसहभागातून शाळेची निर्मिती, त्यानंतर विषयमित्र योजना आणि विषयमित्र योजनेअंतर्गत शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षणाची प्रक्रिया चालते, तसेच शाळेमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर इथे विकसित केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला ते रेप्लिकेबल मॉडेल आहे, जगभर याचा वापर होऊ शकतो, हा सगळा एक जाणवलं याच्यामध्ये आणि त्या माध्यमातून मग शाळेची निवड झाली. शाळेच्या निवडीनंतर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, मग तो शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या विकासासाठी ज्या काही उपक्रम, ज्या काही सिस्टीम्स इथं चालू आहेत त्यावर खूप एक चांगल्या पद्धतीने काम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी झालेलं आहे. आणि या माध्यमातून लोकसहभागातून शाळा विकसित झाली आणि ज्या पद्धतीने शिक्षण पद्धती इथं विकसित झालेली आहे हे जगभर वापरता येण्यासारखं मॉडेल आहे, इनोव्हेटिव्ह मॉडेल आहे, असा एकंदरीत विश्वास त्या संस्थेला वाटला आणि त्यांनी या शाळेला सर्वोत्तम शाळा म्हणून जाहीर केलं. या पुढच्या काळामध्ये जर सरकारी शाळा इथपर्यंत जाऊ शकते, सरकारी शाळा ही मजल मारू शकते, हा एक आत्मविश्वास सरकारी शाळेचे जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, मग प्रशासन, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक, या सगळ्यांना तो एक आत्मविश्वास येईल आणि या पुढच्या काळामध्ये सरकारी शाळेची एक क्षमता आणि त्याबद्दलचा विश्वास सगळ्यांना वाटल्याने ही एक सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल. आणि पुढच्या काही दिवसानंतर सरकारी शाळा खूप चांगल्या पातळीवर काम करताना आपल्याला दिसून येतील. आपल्याला या सिस्टीममध्ये म्हणजे जशी ग्रामस्थांचं आणि पालकांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं, वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जो CSR मिळतो, या सगळ्यासोबत मग प्रशासनाच्या माध्यमातून जे आमचे अधिकारी आहेत त्यांचंही पाठबळ या सगळ्या प्रकल्पाला आम्हाला मिळतं. मग त्यामध्ये आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय जंगले साहेब असतील, शिक्षणाधिकारी नाईकडे साहेब असतील आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला जे एक पाठबळ मिळतं या ठिकाणी, तर त्यामुळं निश्चितच फार वेगाने ही शाळा अधिक प्रगती करेल आणि या शाळेसोबत आपल्या जिल्हा परिषदच्या सरकारी शाळाही वेगाने प्रगती करतील असा विश्वास वाटतो. जालिंदर नगरची शाळा ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर ग्रामीण भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. ती दाखवते संसाधनं मर्यादित असली तरी कल्पकता, एकजूट आणि लोकसहभाग यांची ताकद अमर्याद असते. ही शाळा हे सिद्ध करते की शिक्षण जर माणसाच्या मनाला स्पर्श करत असेल तर ते सीमारेषा ओलांडून थेट जगाच्या मनात घर करतं.